नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मस्त शेवयाची खीर जी आहे ती कशी बनवायची आहे ती बघणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने शेवयाची खीर आपण बनवणार आहोत। आता कढई ठेवलेली आहे। कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण मोठे 2 चमचे तूप घालून घ्यायचे। तूप घातल्यानंतर आपण ही दुकानातून बारीक शेवई जी आहे ती आणलेली आहे। ती 1 कप शेवई घ्यायची। आता शेवई आपल्याला तुपामध्ये चांगली परतून घ्यायची। आता ही खीर जी आहे जसं की आपण उपवासासाठी किंवा नैवेद्यासाठी पण आपण ही खीर बनवू शकतो। आता हे बघा, अशा पद्धतीने ही थोडीशी हलकीशी आपल्याला कलर बदलायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला ही तुपामध्ये चांगली फ्राय करून घ्यायची। खूप जादा पण नाही करायची, पण अशी थोडीशी हलकीशी आपल्याला हे तुपामध्ये भाजून घ्यायची आहे। आता तुपामध्ये चांगली भाजल्यानंतर हे बघा, व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची। एक 2-3 मिनिटं आपण याला चांगली व्यवस्थित भाजणार आहोत। ती खाली लागली नाही पाहिजे याची पण आपल्याला काळजी घ्यायची। अशा पद्धतीने आपल्याला ती भाजून घ्यायची आणि तिला एका ताटलीमध्ये आपण काढून घेणार आहोत। आता परत कढई ठेवलेली आहे ती त्यामध्ये आपल्याला काय करायचंय, थोडंसं पाणी घालून घ्यायचंय। पाणी जर घातलं तर म्हणजे आपण ज्यावेळेस दूध घालतो तर ते दूध खाली लागत नाही। डायरेक्ट जर दूध घातलं ते खाली लागण्याची भीती असते। त्यामुळे आपण काय करणार आहोत, थोडंसं एक 2-3 चमचे आपण पाणी घालायचे आणि त्यामध्ये आपण 1 लिटर दूध घेतलेलं आहे। आता दूध घेतल्यानंतर हे व्यवस्थित आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे। हे बघा, व्यवस्थित आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे। दूध चांगलं गरम झालं की त्यामध्ये तुम्हाला साखर घालून शेवई घालायची आहे पहिली। हे बघा, या जो तुपात आपण शेवई ज्या आहे त्या भाजून घेतल्या होत्या त्या व्यवस्थित यामध्ये घालून घ्यायच्या। आणि शेवई ही एकदम बारीक असते त्यामुळे ही शिजायलाही पटकन शिजते आणि ही खीर पण बनायला एकदम झटपट बनते। जसं की आपल्याकडे टाईम कमी आहे आणि आपल्याला गोड काहीतरी बनवायचं आहे तर आपण ही शेवयाची खीर मस्तपैकी अशी बनवू शकतो। एक 5 मिनिटात आपली शेवयाची खीर तयार होऊन जाते। आता हे बघा, शेवयाची चांगले घट्टपणा आलेला आहे आणि शेवया पण थोड्याशा शिजलेल्या आहेत। आणि ह्या स्टेजला आपण काय करणार आहोत, जसं शेवई शिजल्यानंतरच ह्यामध्ये आपण थोडंसं केसर होतं, केसर जे आहे ते दुधामध्ये आपण भिजत घालून ठेवलेलं होतं। एक 5-6 काड्या केसरच्या होत्या त्या भिजत घालून ठेवलेल्या होत्या आणि त्या दुधामध्ये भिजत घातल्यानंतर ते दूध पण केसरचं दूध आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे 2 मोठे चमचे फ्रेश मलाई, जशी की साय जी आहे दुधावरची जी साय असते ती साय आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे। याच्याने टेस्ट पण छान लागते आणि चव पण खूप सुंदर येते, म्हणजे की खूप छान याची चव येते। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार साखर घालून घ्यायची। याच्यामध्ये गोडपणा जो आहे कमी जास्त आपण करू शकतो, असं काही नाही। काहींना खूप गोड आवडतं, काहींना थोडं कमी गोड आवडतं, तर आपल्या गोडीनुसार आपल्याला साखर घालून घ्यायची आणि याला चांगली उकळी आणून घ्यायची। आणि थोडंसं विलायची पावडर जी आहे ती विलायची पावडर यामध्ये वरून घालून घ्यायची। तर हे बघा, खूप मस्त आपली शेवयाची खीर जी आहे ती तयार झालेली आहे। आता ड्रायफ्रूट्स जे आहे ते तुम्हाला आवडीनुसार तुम्ही यावर घालू शकता। हे बघा, बदाम, काजू, पिस्ते जे आपल्या आवडीनुसार आपण हे 2 चमचे ड्रायफ्रूट्स जे आहे ते यामध्ये घालून घेतलेले आहे, बारीक कट करून घेतलेले होते। आता हे बघा, याला मस्तपैकी एक उकळी आणून घ्यायची। आपली खीर जी आहे ती तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।